लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या एका मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यानं रात्रीच्या सुमारास डल्ला मारलाय। सातपूर परिसरातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यानं लांबवलेली आहे। चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यासाठी विशेष पथकाची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान अज्ञात चोराविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या सर्व संदर्भात जनार्दन रोहम यांनी अधिकची माहिती दिलेली आहे। दरम्यान किती रक्कम चोरीला गेली हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही। नीलकंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कमीत कमी रात्री 2:30 वाजता भुरटे चोरांनी गेटवरून उडी मारून दानपेटीतील आषाढ व श्रावण महिन्याची भाविकांची दान दिलेली रक्कम त्या ठिकाणी त्यांनी चोरून सर्वात पहिले पुढलं गेट तोडण्यास गेले। पुढलं गेट तुटलं नाही। पलीकडलं कुट्याच्या बाजूचं आमचं गेट तोडायला बघितलं, ते पण तुटलं गेलं नाही। पलीकडलं रोडच्या साईडनी जे छोटं गेट होतं ते तोडून आमचं जे फलक होतं तिथं सूचनेचं लावलेलं ते त्यांनी साईडला करून त्यानंतर तिथील दानपेटी आतमध्ये जाऊन त्यांनी फोडून त्यांच्या बॅगीत शाखीमध्ये भरले गेले नाही। त्यांनी आतमध्ये एक गोणी आणली होती, त्या गोणीमध्ये नोटा व चिल्लर रक्कम सगळी भरून तो चोर बाहेर निघताना त्याच्यामध्ये कमीत कमी अशी शक्ती होती का त्याला उचलल्या गेली नाही अशी गोणी त्यांनी अशी वाकून वाकून उचलून त्या गेटच्या वरतून बाहेर काढून मोटरसायकलवरती फळ झाले। ते त्या मोटरसायकलवरती फळ झाले। सगळ्यात महत्वाची गोष्ट पोलीस स्टेशननी या ठिकाणी माहिती पडल्या पोलीस स्टेशन सकाळी तात्काळ या ठिकाणी हजर झाले। त्या ठिकाणी गुंजादारांना माहिती झाली, गुंजादारांचे फोन चालू झाले, आयादारांना माहिती झालं, आयादादा या ठिकाणी आले। या ठिकाणी पोलीस प्रशासन पाहणी करते आणि त्वरित या गोष्टीची माहिती घेऊन हा चोर त्वरित पकडण्यात यावा। मंदिराची चोरी म्हणजे असं धार्मिक गोष्टीची चोरी झाली नाही पाहिजे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।